संध्याकाळची वेळ होती. स्वयंपाकघरातून फोडणीचा परिचित सुगंध दरवळत होता. तरीही संपूर्ण घरावर एक विचित्र, बोचरी शांतता पसरली होती. अविनाशचं घर आकारानं छोटं, पण स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. जणू प्रत्येक वस्तूने आपली जागा अचूक ओळखून घेतली होती. मात्र त्या घरात राहणाऱ्या अविनाशचं आयुष्य मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. हॉलमध्ये त्याची बायको मुलांना घेऊन टीव्ही समोर बसली होती. समोरच अविनाशच्या वृद्ध आई-वडिलांची खोली होती. त्या खोलीचा दरवाजा नेहमी आतून बंद असायचा, जसं आत राहणाऱ्या माणसांनी आपल्या अस्तित्वावरच एक अदृश्य पडदा टाकून घेतला होता. अविनाशचे वडील जयसिंगराव निवृत्त सरकारी कर्मचारी होते. वयाच्या ओझ्याने त्यांची कंबर वाकली होती, नजर क्षीण झाली होती आणि हातपाय सतत थरथरत असत. आई सावित्रीताई शांत स्वभावाच्या स्त्री होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही मृदूपणाची हलकी झळक दिसत होती. मात्र आता त्यांचं बोलणं कमी झालं होतं. संध्याकाळी ते दोघंही नेहमी जप करत असत. कधी कधी जुन्या आठवणींमध्ये रमायचे, पण त्या आठवणींमध्ये आता कुणालाच रस उरला नव्हता. अविनाश रोज ऑफिसमधून थकून घरी परतायचा. बायकोच्या सततच्या तक्रारी, मुलांचा दंगा आणि आई-वडिलांच्या वाढत चाललेल्या गरजा, या सगळ्यांच्या मधोमध तो स्वतःला अडकलेला, गुदमरलेला समजत होता. सुरुवातीला तो हसत खेळत सगळं सांभाळायचा, पण हळूहळू त्याचं हसणं हरवलं आणि त्याच्या जागी एक न बोलणारी शांतता आली. त्या दिवशीही तो घरी आला. पायातले बूट काढून तो थकलेल्या देहाने सोफ्यावर बसला. सुषमाने टीव्ही बंद करत विचारलं, "काय झालं? आज तुमचा मूड ठीक वाटत नाहीये." अविनाश थकलेल्या आवाजात म्हणाला, "आज ऑफिसमध्ये खूप काम होतं." सुषमा ताबडतोब म्हणाली, "तुम्ही नेहमी ऑफिसमध्येच गुंतलेला असता. आमची तर तुम्हाला अजिबात काळजीच नाही." तिचा इशारा खोलीतून येणाऱ्या खोकल्याच्या आवाजाकडे होता, पण अविनाशने तो दुर्लक्षित केला. तेवढ्यात मुलं हट्ट करू लागली. "बाबा, आम्हाला आईस्क्रीम आणलंय ना?" अविनाशने बॅगेत हात घालून 2 छोटे कप बाहेर काढले. ते पाहताच सुषमाच्या कपाळावर आट्या पडल्या. "फक्त 2च कप? आज पैसे कमी होते का?" "हो, थोडे कमी होते." अविनाशने शांतपणे उत्तर दिलं. "पैसे कमी होते? मग तुमच्या आईसाठी औषधं तरी घेतलीत का?" हा प्रश्न ऐकताच अविनाश गप्प झाला. आईच्या खोलीतून भगवद्गीताचा पठणाचा मंद, उदास स्वर ऐकू येत होता. सावित्रीताईंचा आवाज थांबत थांबत येत होता, तरी त्यात एक विलक्षण शांतता होती. सुषमाने टीव्ही पुन्हा चालू केला आणि त्याचा आवाज मुद्दाम वाढवला, जेणेकरून सासूबाईंचा आवाज दबून जावा म्हणून. अविनाशने तिच्याकडे पाहत विचारलं, "तुला भगवद्गीतेचा एवढा त्रास का होतो?" "त्रास नाही, पण आवाज सहन होत नाही." "मुलं अभ्यासाला बसली आहेत," ती उदासपणे म्हणाली. मुलं कुठे अभ्यास करत होती. एक मोबाईलवर गेम खेळत होता, तर दुसरं कार्टून पाहत होतं. अविनाश काही बोलणार तेवढ्यात शब्दच त्याच्या घशात अडकले. काही वेळाने सावित्रीताई हळूहळू खोलीबाहेर आल्या. डोक्यावर पदर, हातात 2 रिकामे कप. "सुषमा, जरा चहा करतेस का? तुझ्या सासऱ्यांची तब्येत बरी वाटत नाही," त्या विनवणीच्या स्वरात म्हणाल्या. सुषमा भांडी घासत होती. तिने वर न पाहताच उत्तर दिलं, "मला स्वयंपाक करायचा आहे, नंतर करून देते." सावित्रीताई हळूच म्हणाल्या, "तुझ्या सासरेंनी औषध घेतलं आहे. औषधानंतर चहा घेतल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही, नाहीतर पोटात आग पडते." हे ऐकताच सुषमाने मोठ्याने चमचा सिंकमध्ये आपटला. "मी रोबोट नाही, दिवसभर घरचं सगळं सांभाळायचं. तुम्ही लोकही थोडंफार काम करत जा ना." हे शब्द ऐकताच सावित्रीताई गप्प झाल्या. क्षणार्धात त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची लहर उमटली. "ठीक आहे बाळा, मीच बनवते," असं म्हणत त्या मागे वळल्या. तेवढ्यात अविनाश त्यांच्या समोर आला. पण त्याची नजर खाली झुकलेली होती. त्याला खूप काही बोलायचं होतं, मात्र शब्दांनी साथ दिली नाही. सावित्रीताईंनी एकही शब्द न बोलता थरथरत्या हातांनी चहा ठेवला. रात्रीचं जेवण पूर्ण शांततेत झालं. जयसिंगराव आणि सावित्रीताई आपापल्या खोलीत होते आणि अविनाश पुन्हा एकदा स्वतःच्या मनाच्या कोपऱ्यात एकटा पडला होता. अविनाश बायको आणि मुलांसोबत टीव्ही पाहत बसला होता. टीव्हीचा मोठा आवाज आईचा स्वर पूर्णपणे दाबून टाकत होता. "अविनाश, थोडं पाणी दे रे." आईचा क्षीण आवाज ऐकू आला. अविनाशने ते ऐकलं, पण उठायची इच्छाच झाली नाही. तेवढ्यात सुषमाने व्यंगात्मक हसत म्हणाली,
या दोघांचं कितीही केलं तरी कधीच संपत नाही. जरा वेळ बसलो की लगेच हाका सुरू. कधी तुमच्या वडिलांना चहा हवा असतो, तर कधी तुमच्या आईला पाणी. अविनाशने गपचूप मान खाली घातली. डोळ्यात हलकंसं पाणी दाटून आलं होतं. आई वडिलांचं वाढत चाललेलं म्हातारपण आता त्याला पाहत नव्हतं. तो ना त्यांचा तिरस्कार करू शकत होता, ना ते सहन. दिवस असेच निघून जात होते. आईची औषधं वाढत चाललेली होती. तिची स्मरणशक्ती कमी होऊ लागली होती. कधी पाणी प्यायचं विसरत होती, तर कधी वेळेवर औषध घेत नव्हती. आणि सुषमाची चिडचिड दिवसेंदिवस वाढतच चालली होती. अविनाश, लवकर तुमच्या आईवडिलांचं काहीतरी करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या मागण्या संपतच नाहीत. उद्या काही झालं तर सगळा दोष माझ्यावरच येणार. तेवढ्यात अविनाश हतबलपणे म्हणाला, सुषमा, मग मी काय करू? त्यांना कुठे सोडू? ती संतापून म्हणाली, कुठेही सोडून या. हे वाक्य एखाद्या बाणासारखं थेट त्याच्या काळजात घुसलं. अविनाशच्या आत काहीतरी तुटून पडलं. त्या रात्री तो उशिरापर्यंत गच्चीवर उभा राहिला. आकाश काळ्या ढगांनी पूर्णपणे झाकलं होतं. पाऊस पडणार याची चाहूल लागली होती. त्याला ऑफिसमधले मित्र आठवले, जे नेहमी म्हणायचे की वृद्ध आई वडिलांना सांभाळणं फार कठीण असतं आणि वृद्धाश्रम हाच त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. कधीही गांभीर्याने न घेतलेली ती वाक्य आज पहिल्यांदाच त्याच्या मनात खोलवर रुजत होती. कदाचित ते बरोबर बोलत होते. खाली सुषमा मुलांना झोपवत होती. टीव्ही बंद होता. घरात शांतता होती. पण अविनाशच्या मनात मात्र भीषण युद्ध सुरू होतं. एका बाजूला कर्तव्य उभं होतं, तर दुसऱ्या बाजूला आराम. एका बाजूला ती आई होती, जिने कधी स्वतः उपाशी राहून त्याला पोटभर खाऊ घातलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला बायको आणि मुलं, ज्यांना तो कष्टात पाहू शकत नव्हता. तेवढ्यात दाराशी हलकीशी चाहूल लागली. त्याचे वडील हळूहळू गच्चीवर आले. अविनाश, बाळा, झोप लागत नाहीये का? त्यांच्या आवाजात कोमलता आणि सावधपणा दोन्हीही होते. अविनाशने आश्चर्याने पाहत उत्तर दिलं, नाही बाबा, थोडा विचार करत होतो. बाबांनी आकाशाकडे पाहिलं. पाऊस पडणार आहे. क्षणभर थांबून ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, म्हातारपण फार मोठं ओझं असतं. आम्ही स्वतः ओझं झालो आहोत. पण असा विचार कधीही करू नकोस की आई वडील गेले की तुला आराम मिळेल. त्यांच्या आशीर्वादाशिवाय घर म्हणजे फक्त 4 भिंती उरतात. अविनाशचे ओठ थरथर कापू लागले, पण शब्द बाहेर येईनात. तेवढ्यात पावसाचा पहिला थेंब त्याच्या हातावर पडला. त्याला वाटलं जणू त्याच्या काळजावरच थंड, जड आणि असह्य पावसाचे थेंब कोसळत आहेत. दिवस पुढे सरकत गेले. घरातली परिस्थिती बदलत होती, पण आई वडिलांच्या गरजा तशाच होत्या, उलट अधिकच वाढत होत्या. आता अविनाश ऑफिसमधून घरी परतला की आईच्या चेहऱ्यावर प्रतीक्षेच्या रेषा स्पष्ट दिसायच्या. दरवाजाचा आवाज ऐकू येताच ती धाव घेत दरवाजापर्यंत यायची. चेहऱ्यावर एकच प्रश्न असायचा, बाळा, औषध आणलं का? अविनाश थकलेल्या पावलाने आत यायचा. पायातले बूट बेफिकिरीने एका बाजूला फेकायचा. चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसायची. आई, रोज औषध, दर आठवड्याला डॉक्टर, एवढे पैसे मी कुठून आणू? कधी मुलांची फी, कधी घर खर्च. आता हे सगळं सांभाळणं माझ्यासाठी अवघड झालं आहे. सावित्रीताई काहीही न बोलता मान खाली घालायच्या आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून जायच्या. त्यांना माहीत होतं, मुलाच्या आवाजात कठोरता नाही, तर अमाप थकवा आहे. पण तोच थकवा हळूहळू विष बनत चालला होता. जयसिंगराव कधी कधी परिस्थिती ओळखून हळूच विचारायचे, बाळा, लाईट बिल भरलं का? तो प्रश्न कमी आणि मुलाशी बोलण्याचं निमित्त अधिक असायचं. पण अविनाशचं उत्तर नेहमी तिरस्काराने भरलेलं असायचं, बाबा, प्रत्येक गोष्टीचं ओझं माझ्यावरच आहे. तुम्हीही कधीतरी स्वतः विचार करत जा ना. जयसिंगराव गप्प होत आणि मग अगदी हळू आवाजात म्हणायचे, आम्ही कधी काही मागितलं आहे का? फक्त तुला थोडी मदत करता यावी एवढीच इच्छा होती. पण आता अविनाशकडे ना वेळ उरला होता, ना कदाचित मन. ऑफिसमधला प्रचंड थकवा, बायकोच्या अखंड तक्रारी, मुलांचे हट्ट आणि आई वडिलांचे दिवसेंदिवस कमजोर होत जाणारे श्वास, या सगळ्यांचा एकच गुंता त्याच्या आत तयार झाला होता. मनात सतत एक अस्वस्थ आवाज घुमत असे. कधी कधी तो आरशासमोर उभा राहून स्वतःलाच म्हणायचा, मी वाईट नाही, मी फक्त थकून गेलो आहे.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तेच दृश्य. एके दिवशी जयसिंगरावांनी थरथरत्या हाताने न्यूजपेपर त्याच्या समोर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, अविनाश बाळा, यात बातमी आली आहे. सरकारने वृद्धांसाठी एक योजना आखली आहे. यामुळे आपल्याला थोडाफार तरी फायदा होईल. अविनाशने तो पेपर जोरात बाजूला आपटला आणि संतापून म्हणाला, बाबा कृपा करा, माझ्याकडे या सगळ्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. अशा योजनांनी घर चालत नाही. घर कष्टाने चालवावं लागतं आणि मी तेच करत आहे. एका क्षणात जयसिंगरावांचा चेहरा उतरला. जणू कुणीतरी अचानक दिवा विझवला होता. संध्याकाळी अविनाश घरी परतला तेव्हा सावित्रीताई दरवाजात बसलेल्या होत्या. हातात औषधांचा रिकामा डबा होता. अविनाश बाळा, औषध संपली आहेत. आज संध्याकाळी घेतली नाहीत तर श्वास घेणं अवघड होईल. हे ऐकताच अविनाशने दोन्ही हाताने डोकं धरलं. आई बस कर. रोज रोज मी औषधं कुठून आणू? कधी मुलांचं दूध संपतं, कधी तुमची औषधं. मी माणूस आहे, मशीन नाही, असं म्हणत तो खोलीत निघून गेला. सावित्रीताई तिथेच बसून राहिल्या. श्वास वेगाने चालू होता पण डोळ्यातून एक थेंबही वाहिला नाही. आत सुषमाने गॅसवर चहा ठेवला होता. हलकंसं व्यंगात्मक हसत ती म्हणाली, किती दिवस त्यांचा खर्च उचलणार आहात? मुलं मोठी होत आहेत. आपल्यालाही स्वतःबद्दल विचार करायला हवा. अविनाश शांत बसला. शब्द बाहेर पडले नाहीत पण डोळ्यात तीव्र अस्वस्थता ठाण मांडून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जयसिंगरावांनी पुन्हा विचारलं, अविनाश बाळा, आज बाहेर जातोयस ना? येताना औषधं घेऊन ये. आवाजात असहाय्यता होती, डोळ्यात भीती. आता अविनाशच्या संयमाची सीमा संपली होती. तो अचानक मागे वळला. आवाज चढला, किती दिवस? किती दिवस औषधं? किती दिवस डॉक्टर? हे सगळं किती काळ चालणार? बाबा, माझी स्वतःची मुलं आहेत. त्यांचाही माझ्यावर हक्क आहे. तुम्हा दोघांना कधी समजणार आहे? माझं आयुष्य आता फक्त तुमच्यासाठी मर्यादित नाही. जयसिंगरावांनी मान खाली घातली. हात पाय हलकेच थरथरू लागले. बाळा, आम्हाला तर फक्त आमच्या जीवाचीच पर्वा आहे. कुणावर ओझं व्हायचं नाही. अविनाशने तोंड फिरवलं. डोळ्यात राग नव्हता, तिथे हरवून गेलेल्या वेदना होत्या. तो घराबाहेर पडला. सूर्य उगवलेला होता पण त्याच्या आत मात्र काळोख दाटलेला होता. त्या रात्री तो उशिरापर्यंत जागाच होता. सुषमा बाजूला झोपली होती पण अविनाशच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. बाहेरून आईचा हलकासा खोकल्याचा आवाज येत होता. तो कूच बदलत राहिला पण मनावरचं न सांगता येणारं ओझं काही हलकं होत नव्हतं. जणू कुणीतरी काळजावर मोठा दगड ठेवला होता. आता प्रत्येक रात्र त्याच्यासाठी वेदनादायक ठरू लागली होती. आई वडिलांचा खोकल्याचा आवाज त्याच्या छातीत घुसत होता. डोळे मिटले की कानात आईच्या श्वासातील चढ उतार घुमू लागत. जयसिंगरावांचा खोकला भिंतीवर आपटून घरभर पसरत होता. सुषमाही त्या आवाजाने वैतागली होती. रात्रीच्या शांततेत ती वैतागून म्हणायची, हे देवा, काहीतरी कर. मग ती अविनाशकडे वळून म्हणायची, अविनाश, तुम्ही काही करणार आहात की नाही? हा खोकल्याचा आवाज आता सहन होत नाही. ना आपल्याला झोप लागते ना मुलांना. मी काय करू सुषमा? ते दोघं आजारी आहेत. या वयात बरं व्हायला वेळ लागतो. पण तिच्या शब्दांनी त्याच्या मनात संशय याची बीजं रवली होती, जी हळूहळू जबाबदारीच्या जाणीवेला किड्यासारखी पोखरत चालली होती. आता तोही कधी मधी चिडू लागला होता. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरही तो वैतागून म्हणायचा, शेवटी कुठपर्यंत औषधं, कुठपर्यंत डॉक्टर? किती दिवस त्यांचा खर्च उचलायचा? माझंही आयुष्य आहे की नाही? सावित्रीताई गप्प राहायच्या. जयसिंगराव मान खाली घालून उभे राहायचे आणि मग घरात तीच शांतता पसरायची जी कोणत्याही आवाजापेक्षा अधिक बोचरी असायची. सुषमाने आता सासू सासऱ्यांशी वागणं बदलायला सुरुवात केली होती. कधी मुद्दाम जेवायला उशीर करत होती, कधी भाजीमध्ये मीठ कमी टाकायची तर कधी थेट म्हणायची, तुमच्यासाठी वेगळं काही बनवणार नाही, जे आहे तेच खा. एके दिवशी सावित्रीताई आजारी असूनही स्वयंपाकघरात आल्या. हातातून काचेचा ग्लास निसटला आणि खाली पडून फुटला. क्षणात सुषमाचा कडक आवाज उमटला, तुमच्याकडून एकही काम नीट होत नाही. साधी वस्तूसुद्धा हातात धरता येत नाही. आता हात पायही काम करेनासे झालेत. अविनाश बाहेर बसून हे सगळं ऐकत होता. काहीतरी बोलावं असं वाटत होतं पण त्याची जीभ जणू बांधली गेली होती. आई शांतपणे वाकली. काचेचे तुकडे गोळा करू लागली. एक तुकडा बोटात घुसला पण तोंडातून शब्द निघाला नाही. त्या तुकड्यांसोबत ती आपल्या भावना देखील वेचत होती. रात्री अविनाश खोलीत पडून होता. बाहेरून आईचा हलकासा खोकल्याचा आवाज येत होता.
प्रत्येक खोकल्याबरोबर त्याच्या काळजावर कुणीतरी घाव घालत असल्यासारखं वाटत होतं. सुषमा दुसरीकडे तोंड करून झोपली होती, पण तो मात्र अंधारातही जागाच होता. सकाळी ऑफिसला जाताना जयसिंगराव दरवाज्यात बसले होते, डोळ्यात भीती दाटलेली. "बाळा, येताना औषध घेऊन ये. तुझ्या आईचा रात्री पुन्हा श्वास वाढला होता." अविनाशने तोंड दुसरीकडे फिरवलं. "बाबा, माझ्याकडे वेळ नाही. संध्याकाळी जमलं तर घेऊन येतो." संध्याकाळी घरी आल्यावर वडील म्हणाले, "मुलांच्या वह्या संपल्या आहेत. बाहेर जातोस तर घेऊन ये." पण ते त्याच्या लक्षातच राहिलं नाही. रात्री खोकल्याचा आवाज वाढला. अविनाश अंथरुणावर उठून बसला. सुषमाने रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला आणि पांघरून डोक्यावर ओढून घेतलं. क्षणाचाही विलंब न करता अविनाश आई वडिलांच्या खोलीत गेला आणि संतापाने ओरडला, "किती दिवस मी हे सगळं सहन करू? ही औषधं, हा आवाज कधी बंद होणार आहे?" सावित्रीताई घाबरल्या. त्यांनी ब्लँकेट तोंडावर ओढून घेतलं, जणू स्वतःलाच लपवून ठेवलं. वडील हळू थरथरत्या आवाजात म्हणाले, "बाळा, आम्हाला काहीही नको. फक्त समाधानाने मरायचं आहे." हे शब्द अविनाशच्या काळजात बाणासारखे घुसले. तो काहीही न बोलता परत आपल्या खोलीत आला. पण त्याची झोप पूर्णपणे उडून गेली होती. सकाळी सुषमाने थंडपणे म्हटलं, "हे सगळं तुमच्या आईच्या दुर्दैवामुळेच झालं आहे. घरात आता ना पैसा उरलाय, ना समाधान, ना आनंद. त्या असल्या की मुलंसुद्धा हसत नाहीत. त्यांचा खोकला सतत घरभर घुमत राहतो." अविनाशने डोकं हातात धरलं. आता त्याला जाणवू लागलं होतं, आई वडिलांचं म्हातारपण त्याच्या आयुष्यावर ओझं बनलं आहे. तो ऑफिसमधून घरी आला की घरात उदासी दाटायची. पत्नीच्या चेहऱ्यावर तक्रारी, मुलांच्या डोळ्यात असहाय्यता आणि आई वडिलांच्या चेहऱ्यावर फक्त वाट पाहणं. एके दिवशी आईने धैर्य एकवटून हळूच म्हटलं, "अविनाश बाळा, तुला जर आम्ही ओझं वाटत असू तर आम्ही कुठेतरी निघून जातो. तुझ्या बाबांच्या एका जुन्या मित्राचा मुलगा आहे. कदाचित तो आम्हाला राहायला जागा देईल." हे ऐकताच अविनाशच्या आत काहीतरी थांबल्यासारखं झालं. बोलायचं होतं पण शब्द सापडत नव्हते. तो एवढंच म्हणू शकला, "आई, असं बोलू नकोस." पण त्याच्या मनाला ठाऊक होतं, कुठेतरी खोलवर त्यालाही हेच हवं होतं. त्या रात्री मुसळधार पाऊस पडत होता. बाहेर थंड वारा सुटला होता. आईचा खोकला आणखी वाढला होता, जणू प्रत्येक आवाजाबरोबर तिचा जीवच निघून जात होता. तो दुसरीकडे तोंड करून झोपला, पण मन मात्र सतत सांगत होतं, "उठ, तिच्या जवळ जाऊन बस." तेवढ्यात सुषमाचा आवाज आला, "लाईट बंद करा, मुलं झोपली आहेत. सकाळी शाळेला जायचं आहे." त्यामुळे तो गपचूप झोपला, पण डोळ्यावर झोप नव्हती. बाहेर पाऊस थांबला होता, मात्र त्याच्या आत उठलेलं वादळ अजूनही शांत झालं नव्हतं. आई वडिलांच्या खोलीतून येणारा हलका हलका खोकल्याचा आवाज त्याच्या मनावर घाव घालत होता. तो सतत विचार करत राहिला, जेव्हा त्रास एवढा वाढतो तेव्हा माणसाने मेलेलंच बरं. तेवढ्यात पावसाने पुन्हा जोर धरला. आकाश काळ्या ढगांनी भरून आलं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अविनाश ऑफिसमधून घरी आला तेव्हा तो पूर्णपणे भिजलेला होता. बुटांमधून पाण्याचा आवाज येत होता. तो अजून घरात पाऊल टाकत होता, तेवढ्यात आतून सुषमाचा किंचाळणारा आवाज आला, "अविनाश, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचे वडील वेडे झाले आहेत. आज त्यांनी आपल्या मुलाला दर्शनला खूप मारलं आहे." दर्शन भीतीने थरथरत होता. "आता मी त्यांना एक क्षणही घरात सहन करू शकत नाही." अविनाशचे पाय दरवाज्यातच गोठले. तो आश्चर्यचकित नजरेने सुषमाकडे पाहू लागला. तिच्या पाठीमागे दर्शन लपलेला होता. त्याच्या डोळ्यात पाणी, अंग थरथरत होतं. सुषमाने दर्शनचा हात पकडला आणि म्हणाली, "हे बघा, तुमच्या वडिलांनी काय केलं आहे. त्याचे हात सुजले आहेत. तुमच्या वडिलांनी माझ्या मुलाला मारलं आहे. तो फक्त खेळत होता आणि बॉल त्यांच्या खोलीत गेला. इतकीच काय ती गोष्ट होती आणि त्यांनी त्याच्यावर हात उचलला. आता खूप झालं अविनाश. एकतर आपण या घरात राहणार, नाहीतर तुमचे आई वडील." हे ऐकताच अविनाशच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हृदयाची धडधड वाढली. तेवढ्यात आतून सावित्रीताईंचा अशक्त आवाज आला, "बाळा, सुषमा सांगते ते सगळं खरं नाही. दर्शनने बॉल भिंतीवर जोरात मारला. त्यामुळे खिडकीची काच फुटली. म्हणून तुझ्या वडिलांनी फक्त त्याला ओरडलं होतं, मारलं नव्हतं." तेवढ्यात जयसिंगराव डगमगत्या पावलांनी पुढे आले आणि हळू आवाजात म्हणाले, "अविनाश, आम्ही दर्शनला काहीच म्हटलं नाही. फक्त समजावून सांगत होतो. तो खूप दंगा करत होता." तेवढ्यात सुषमा रागाने ओरडली, "खोटं बोलत आहेत तुमचे वडील. रोज काही ना काही कारण काढतात.
या त्यांच्या वागण्यामुळे मी वैतागून गेले आहे. आता तर हद्दच झाली आहे. अविनाश नुसता शांत उभा राहिला होता. एका बाजूला आई वडिलांचा अशक्त कातर आवाज, दुसऱ्या बाजूला बायकोचा आक्रमक रोष. सावित्रीताईंचे हात थरथरत होते, डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. मोठ्या मुश्किलीने त्या म्हणाल्या, अविनाश, आम्ही जे बोलतोय ते खरंच आहे. तुला आमच्यावर विश्वास नसेल तर एकदा दर्शनलाच विचार. दर्शन आईकडे पाहून गप्प झाला. त्याने नजर खाली घातली. तेवढ्यात सुषमा पुन्हा ओरडली, तुम्ही माझ्या मुलाला इतकं घाबरवलं आहे की तो काही बोलूच शकत नाही. अविनाश आतून पूर्णपणे कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभा होता. मन किंचाळत होतं. सगळं थांबवा, पण जणू त्याची जीभच गोठली होती. बाहेर पावसाचा आवाज अधिकच वाढला होता. आकाशात कडाडणारी वीज तडतडून चमकून गेली. तेवढ्यात सुषमाचा ठाम आवाज आला, अविनाश, मी शेवटचं सांगते. या घरात एकतर आम्ही राहणार, नाहीतर तुमचे आई वडील. त्यांच्याबरोबर एका छताखाली मी अजिबात राहू शकत नाही. अविनाशने आई वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अपार निराशा होती. जयसिंगरावांनी नजर खाली घातली आणि अत्यंत हळू आवाजात म्हणाले, अविनाश बाळा, कदाचित आता आमची वेळ संपली आहे. म्हातारपण एवढं ओझं ठरेल असं आम्ही कधीच विचार केला नव्हता. सावित्रीताईंच्या डोळ्यातून अश्रूंचा प्रवाह थांबत नव्हता. त्या फक्त एवढंच म्हणू शकल्या, अविनाश बाळा, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आम्ही नेहमी देवापुढे तुझ्यासाठी हात जोडले आहेत. असं म्हणत त्यांनी मान खाली घातली. अविनाशचं काळीज छातीतच गोटून गेलं होतं. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि सुषमा रडता रडता भिंतीवर डोकं आपटून घेत होती. ऑफिसमधून थकून घरी आलेला अविनाश अचानक ओरडून म्हणाला, बस, खूप झालं हे सगळं. त्या क्षणी त्याच्या आत काहीतरी कोसळून पडलं होतं. वर्षानुवर्ष मनात दाबून ठेवलेली वेदना, आरोप आणि राग एका क्षणात ज्वालामुखीसारखे उसळून बाहेर पडले होते. तो तावातावाने पुढे आला आणि संतप्त आवाजात म्हणाला, बाबा, बस करा आता. हद्द झाली आहे. तुम्ही माझ्या मुलावर हात उचलला आहे. तुम्ही म्हातारे नाही आहात. तुम्ही स्वतःवरचं नियंत्रण गमावलं आहे. त्याचा आवाज थरथरत होता, पण रागाने तो अधिकच जड झाला होता. जयसिंगराव क्षणभर स्तब्ध झाले. जणू कुणीतरी त्यांच्या काळजात सुरा खुपसला होता. ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. सावित्रीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अविनाशचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते, तुम्ही स्वतःवरचं नियंत्रण गमावलं आहे. अविनाशने दोन्ही हातांनी डोकं पकडलं आणि किंचाळत म्हणाला, आता मी सहन करू शकत नाही. हा रोजचा तमाशा, रोजच्या तक्रारी, आता हे सगळं संपलं आहे. जर खरंच तुम्हाला तुमच्या मुलाचं समाधान हवं असेल तर तुमचा बिस्तारा गोळा करा आणि या घरातून निघून जा, नाहीतर मी हे घर सोडून निघून जाईन. त्या आवाजात रागापेक्षा वेदना अधिक होत्या. जणू तो स्वतःच्या काळजाचे तुकडे मोजत होता. सावित्रीताई पुढे आल्या आणि मुलाच्या खांद्यावर हात ठेवला, पण अविनाशने निर्दयीपणे तो हात झटकला. त्या क्षणी सावित्रीताईंच्या डोळ्यातली चमक विझून गेली. जणू कुणीतरी त्यांच्या नजरेतला प्रकाशच हिरावून घेतला होता. जयसिंगरावांचे पाय थरथरू लागले. मृदू कातर आवाजात ते म्हणाले, अविनाश बाळा, एवढे कठोर शब्द वापरू नकोस. आम्ही तुझ्यासाठी काय केलं नाही. अविनाश थंडपणे त्यांच्याकडे पाहत म्हणाला, ते तुमचं कर्तव्य होतं आणि आता माझ्या आनंदासाठी तुम्ही दोघांनी या घरातून निघून जावं. हे घर आता माझ्या बायकोचं आणि माझ्या मुलांचं आहे. असं म्हणत तो मोठ्या पावलाने खोलीत गेला आणि दरवाजा जोरात आपटून बंद केला. त्या आवाजाने संपूर्ण घर हादरून गेलं. बाहेर पावसाचे थेंब छतावर आदळत होते. जणू आकाशही रडत होतं. आत सुषमा शांत उभी होती, पण तिच्या ओठांवर हलकीशी समाधानाची छाया होती. जयसिंगरावांनी पत्नीकडे पाहिलं. सावित्रीताईंचे हात थरथरत होते. अश्रू गालांवरून ओघळत होते, पण त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. दोघेही एकमेकांकडे पाहत उभे होते. जणू वर्षानुवर्षांची सोबत एका क्षणात संपून गेली होती. जयसिंगरावांनी दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत हळू आवाजात म्हणाले, सावित्री, कदाचित आता वेळ आली आहे. चल, आपलं सामान बांधूया. आपण आता आपल्या मुलावर ओझं झालो आहोत. सावित्रीताईंना काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द ओठांपर्यंत येऊन थांबले. त्यांनी डोळ्यातलं पाणी पुसलं आणि फक्त मान हलवली. बाहेर पाऊस थांबला होता, पण त्यांच्या मनात वादळ उठलं होतं. घरात आता शांतता नव्हती. वेदनेने भरलेली निशब्दता पसरली होती, ज्यात श्वास घेणंही कठीण झालं होतं. दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला सन्नाटा होता. अविनाशनं खोलीत कोंडून घेतलं होतं आणि बाहेर
कोलमडलेल्या काळजाची धडधडच उरली होती. जयसिंगरावांनी त्या बंद दरवाजाकडे पाहिलं, जो आता त्यांच्यासाठी कायमचा बंद झाला होता. सावित्रीताईंचे ओठ थरथरत होते, पदर अश्रूंनी भिजत होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, चला, इथे राहण्यात आता काहीच अर्थ नाही. कदाचित आपलं अस्तित्वच त्यांच्या शांततेला बोचत आहे. जयसिंगरावांनी गपचूप मान हलवली. थरथरत्या हातांनी त्यांनी पत्नीचा हात धरला आणि हळूहळू दरवाजाकडे पाऊल टाकली. प्रत्येक पावलासोबत मन जणू जमिनीवर आपटत होतं. दरवाजा उघडताच थंड वाऱ्याची झुळूक आत आली. पावसाचे थेंब चेहऱ्यावर पडू लागले. सावित्रीताईंनी साडीचा पदर डोक्यावर घेतला, पण पाऊस इतका मुसळधार होता की कपडे क्षणात भिजून गेले. ते दोघे काही वेळ दरवाजाबाहेर उभे राहिले, कदाचित एखाद्या चमत्काराची वाट पाहत. कदाचित अविनाश दरवाजा उघडेल आणि म्हणेल, आई बाबा परत या. पण दरवाजा शांतच राहिला, जणू त्याच्या पलीकडे काळीज ही दगडासारखं गोठलं होतं. शेवटी जयसिंगरावांनी हळू आवाजात म्हटलं, चल सरस्वती, इथून जाऊया. कदाचित आपल्यासाठी इथे घर नाही, आपलं असं कोणतंच ठिकाण नाही. दोघेही पावसात चालत गल्लीच्या दिशेने निघाले. रस्त्यावर पाणी वाहत होतं. त्यांचे पाय चिखलात रुतत होते, कपडे अंगाला चिटकत होते. पावसामुळे अशी थंडी वाजत होती की सावित्रीताईंचे दात कडकडत होते. तरीसुद्धा त्या मुसळधार पावसात चिखलातून चालत होत्या. जयसिंगरावांनी त्यांचा हात घट्ट पकडला होता, कुठे त्या घसरून पडू नयेत म्हणून. दोघे रस्त्याच्या कडेला येऊन थांबले. चारी दिशांना काळोख दाटून आला होता. कुठेही आसऱ्याचं ठिकाण दिसत नव्हतं. शेवटी जयसिंगरावांनी एक दीर्घ थंड श्वास घेतला आणि म्हणाले, कदाचित एखाद्या देवळातच आपल्याला ही रात्र काढावी लागेल. तेवढ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आला. एक क्षण दोघेही थबकले. आवाज हलकासा होता, पण वेदनेनं भरलेला. सरस्वतीताई चकित होऊन म्हणाल्या, अहो, हा आवाज तर लहान मुलांचा वाटतोय. दोघेही हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने निघाले. पावसामुळे पाय घसरत होते, पण जसजसं ते पुढे जात होते तसा रडण्याचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होता, जणू कोणी मदतीसाठी अर्थ हाक देत होतं. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचताच समोरचं दृश्य पाहून त्यांचा श्वास अडकला. दोन लहान मुलं, जुन्या फाटलेल्या कपड्यात गुंडाळलेली, ओठ निळे पडलेले, एक मुलगा आणि एक छोटीशी मुलगी. त्या दोघांचं वय 3 ते 4 वर्षांपेक्षा जास्त नसावं. जयसिंगरावांचे पाय थरथरू लागले. सरस्वतीताई वाकून त्यांच्या जवळ बसल्या आणि थरथरत्या आवाजात म्हणाल्या, अरे देवा, ही तर पूर्णपणे बेसहारा मुलं आहेत. अहो, बघा ना, त्यांच्या श्वासाची गती किती वाढली आहे. सरस्वतीताईंचा आवाज ऐकून दोन्हीही मुलांनी डोळे उघडले, पण बोलण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. ते फक्त रडत होते. सरस्वतीताईंच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या थेंबात मिसळून गेलं. त्यांनी आपला पदर त्या मुलांवर टाकला, कदाचित त्यांना थोडी तरी ऊब मिळावी म्हणून. जयसिंगरावांनी आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाले, सरस्वती, कदाचित देवाने आपल्याला आजवर जिवंत ठेवलं ते याचसाठी की आपण अशा अनाथ मुलांना आधार बनवू शकू. चला, या दोघांना सोबत घेऊन जाऊया. कुठेही एखाद्या छताखाली जाऊया. निदान यांचा जीव तरी वाचेल. सरस्वतीताईंनी नुसती मान हलवली. दोन्हीही मुलांना आपल्या कुशीत घट्ट धरून ते दोघं पावसात भिजत, थरथरत, पण मनात एक नवीन उबदारपणा घेऊन पुढे चालू लागले. जणू कित्येक वर्षानंतर त्यांना हे जाणवलं होतं की आपण अजूनही कुठल्या तरी कारणासाठी जिवंत आहोत. जणू त्या थंड मुसळधार रात्रीत देवाने त्यांच्या हाती प्रेमाचे 2 छोटे दिवे दिले होते. सकाळचा प्रकाश हळूहळू खोलीत पसरू लागला, पण अविनाशच्या मनात एक विचित्र अस्वस्थता घर करून बसली होती. रात्रभर तो कूस बदलत राहिला होता, जणू मनात काहीतरी टोचत होतं. आईचे रडलेले डोळे आणि वडिलांचा थरथरता आवाज पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होता. त्याने पुन्हा कूस बदलली, पण झोप रुसून बसली होती. अचानक त्याचं काळीज धडधडू लागलं आणि आतून एक आवाज आला, जाऊन बघ, त्या दोघांची काय अवस्था झाली असेल. तो दचकून उठून बसला, चप्पल घातली आणि थेट त्यांच्या खोलीकडे गेला. दरवाजा उघडताच आत एक विचित्र शांतता पसरलेली होती. अंथरूण रिकामं होतं. बेडशीटवर हलक्याशा घड्या पडलेल्या होत्या आणि बाजूला एक जुनी चादर ठेवलेली होती. थंडीच्या दिवसात त्याची आई तीच चादर अंगावर घेत असे. खोलीतला त्यांचा ओळखीचा सुगंधही आता कमी वाटत होता. अविनाशचे पाय डगमगू लागले. तो हळूहळू आत गेला आणि त्यांच्या अंथरुणावर बसला. डोळ्यात पाणी तरळू लागलं. श्वासाची गती जणू थांबली होती.
तुटक शब्दात तो स्वतःशी पुटपुटला. नाही, ते मला सोडून जाऊ शकत नाहीत. कदाचित देवळात गेले असतील. तो पटकन उठला आणि अंगणात आला. मेन गेट उघडलं. रस्त्यावर अजूनही पावसाचं पाणी वाहत होतं, पण त्यांच्या पायाचे ठसे त्या पाण्याबरोबर केव्हाच पुसले गेले होते. बाहेरच्या थंड वाऱ्याने त्याच्या आतली पोकळी आणखीनच मोठी केली. तो तिथेच जमिनीवर बसला. दोन्हीही हाताने डोकं पकडलं आणि डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. हे देवा, मी हे काय केलं? मी माझ्या आई वडिलांना या वयात घराबाहेर काढलं, ज्या वयात मुलाने त्यांचा आधार व्हायला हवं होतं. मी त्या बापाला बाहेर काढलं, ज्याने माझ्यासाठी अख्खं आयुष्य कष्ट उपासले, माझ्यासाठी स्वतःच्या आनंदाचा बलिदान दिला. त्याचे शब्द तुटत होते, डोळे पाण्यानं भरून आले होते आणि काळजातून फक्त एकच आर्त हाक घुमत होती. तुझ्या आई वडिलांना परत घेऊन ये. पण दरवाजा अजूनही रिकामाच होता. त्यांच्या पावलाची चाहूल नाही, सावलीही कुठेच नव्हती. तेवढ्यात सुषमाचा आवाज आला. अविनाश, काय करत आहात? सकाळी सकाळी एवढं ओरडण्याचं कारण काय? ती शांत थंड आवाजात पुढे म्हणाली. तुमचे आई वडील निघून गेले आहेत. कदाचित रात्री एखाद्या वृद्धाश्रमात गेले असतील, नाहीतर कुठल्या तरी मंदिरात आसरा घेतला असेल. अविनाश आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला. त्याचा आवाज आता जड झाला होता. तुला कसं माहीत ते कुठे गेले आहेत? सुषमाने खांदे उडवले आणि निर्विकार स्वरात म्हणाली. अविनाश, देवाचे आभार माना. घरावरचं ओझं कमी झालं आहे. आता थोडं तरी समाधान मिळेल. मुलांनाही बरं वाटेल. ते म्हातारे फक्त आपल्या अडचणीच बनले होते. तुम्हीच म्हणत होता ना, आता सण होत नाही म्हणून. अविनाश तिला नुसताच पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि दुःख याचं एक विचित्र मिश्रण उमटलं होतं. ओठ थरथरत होते, पण शब्द बाहेर येत नव्हते. वेळ तसाच निघून जात होता. सुरुवातीचे दिवस अविनाशसाठी एखाद्या डोंगरासारखे जड होते. तो आपल्या आई वडिलांना प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक देवळात, प्रत्येक बागेत शोधत फिरत होता. कुठे फुटपाथवर बसलेले एखादे वृद्ध दिसले की एका क्षणात मनात आशा जागी व्हायची. कदाचित हेच माझे आई वडील असतील. पण प्रत्येक वेळी चेहरे अनोळखीच निघायचे. तो पोलीस स्टेशनला गेला. आई वडिलांचे फोटो दाखवले, पण कुठूनच काहीही बातमी मिळाली नाही. हळूहळू वेळेनं त्याच्या जखमांवर माथी टाकली. आई वडिलांच्या शोधाची अस्वस्थता कमी होत गेली. तो ऑफिसच्या कामात अधिक गुंतत गेला. मुलांच्या शाळेची फी, घराची बिलं, बायकोच्या इच्छा, सगळं आयुष्य जणू एका बंद वर्तुळात अडकून पडलं होतं. आयुष्य पुन्हा आपल्या नेहमीच्या दिनचर्येत परतल्यासारखं वाटत होतं. पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक जागा रिकामीच होती. त्या रिकामेपणाकडे पाहायलाही अविनाश घाबरत होता. दिवस महिन्यात बदलले. आता अविनाश एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पदावर यशस्वीपणे काम करत होता. पगार चांगला होता, प्रतिष्ठा होती, पण चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यातली उदासी कधीच कमी झाली नव्हती. एके दिवशी ऑफिसमध्ये सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. टेबलावर कागदांचा ढीग पसरलेला होता. तेवढ्यात दरवाजा जोरात उघडला. आत कंपनीचे मालक आणि 2 शिपाई आले. मालकांचा चेहरा कठोर होता. अविनाश दचकून उभा राहिला. सर, तुम्ही? अचानक मालकाने कोणतंही अभिवादन न करता काही कागद त्याच्या समोर फेकले आणि थंड आवाजात म्हणाले. अविनाश, आम्हाला तुझ्यावर चोरीची शंका आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या फंडातून काही पैसे गायब झाले आहेत आणि ते थेट तुझ्या खात्यावर जमा झाल्याचं आढळलं आहे. अविनाशचा श्वास अडकला. डोळे आश्चर्याने मोठे झाले. सर, तुम्ही काय बोलत आहात? मी कधीच असं काही केलं नाही. मालक व्यंगात्मक हसले. अविनाश, आमच्याकडे पुरावे आहेत. आता कारणं देऊ नकोस. अविनाशचे हात थरथरू लागले. तो खुर्चीवर बसला. काळीज जणू धडधडणं विसरून गेलं होतं. सर, कृपा करून माझ्यावर विश्वास ठेवा. मी कधीच माझी इज्जत पणाला लावलेली नाही. अख्खं आयुष्य प्रामाणिक कष्टात घालवलं आहे. मालक निर्विकार स्वरात म्हणाले. खूप झालं अविनाश. सगळे पुरावे तुझ्याविरुद्ध गोळा केले जात आहेत. तोपर्यंत तू घरी जाऊ शकतोस. आणि जर हे सिद्ध झालं की तू कंपनीत घोटाळा केला आहे, तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. मालकाचे शब्द ऐकताच अविनाश पूर्णपणे घाबरून गेला. तो कसा तरी स्वतःला सावरत घरी परतला. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी पोलीस घरी आले. त्यांना पाहताच अविनाश पूर्णपणे हादरून गेला. पोलीस अधिकारी म्हणाले. कंपनीने तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. अविनाशच्या हातात बेड्या घातल्या गेल्या. हे दृश्य पाहताच त्याची मुलं आक्रोश करू लागली. त्याला त्या लहानग्यांना गळ्याशी धरायचं होतं, पण पोलिसांनी त्याच्या दंडाला घट्ट पकडलं आणि ढकलतच त्याला बाहेर नेलं. दरवाजा बंद झाला.
गल्लीतले लोक जमा झाले होते. कोणी उत्सुकतेने पाहत होतं, तर कोणी उपहासाने टोमणे मारत होतं. अविनाशच्या कानात मात्र एकच आवाज घुमत होता, तू तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढलं, आता या जगानंही तुला नाकारलं आहे. यानंतर कोर्टाच्या चक्रा सुरू झाल्या. सगळेच पुरावे त्याच्या विरुद्ध होते. कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्याच्या नावावर पैसे घेतल्याची नोंद दाखवली जात होती. अविनाश ओरडून सांगत होता की तो निरपराध आहे, प्रामाणिक आहे, पण त्याच्या शब्दांवर कुणीच विश्वास ठेवला नाही. साक्षीदाराने सगळी हकीकत फिरवून त्याच्या विरुद्ध जबाब दिला. शेवटी निकाल लागला. त्याच्यावर चोरीचा आरोप सिद्ध झाला होता. न्यायालयाने त्याला 3 वर्षाची शिक्षा सुनावली. तो क्षण अविनाशच्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण ठरला. न्यायाधीशांचा निर्णय कानावर पडताच त्याच्या हातातल्या बेड्यांचा तो थंड लोखंडी स्पर्श अधिकच घट्ट वाटू लागला. जेव्हा तो तुरुंगात पोहोचला, तेव्हा त्या 4 भिंतींमधील भीषण शांतता हळूहळू त्याच्या आत शिरू लागली. तो भिंतीला पाठ टेकून उभा राहिला. समोर गंजलेल्या लोखंडी सळ्यांमधून सूर्यकिरणांची काही क्षीण तिरपी आत शिरत होती. त्याने मान गुडघ्यावर टेकवली, डोळे मिटले आणि समोर त्याच्या आईवडिलांचे चेहरे उभे राहिले. तेच चेहरे ज्यांना त्याने स्वतःच्या हाताने घराबाहेरचा रस्ता दाखवला होता, ज्यांना त्याने आपल्या आयुष्यात एखाद्या कैद्याप्रमाणे वागवलं होतं. आज मात्र त्या आठवणीच त्याच्यासाठी आधार बनल्या होत्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळू आवाजात कुजबुजला, आई बाबा, मी खूप मोठं पाप केलं आहे. कदाचित मी तुम्हाला थांबवू शकलो असतो. कदाचित एकदा तरी तुमची माफी मागितली असते. पण आता त्याच्याजवळ पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. कैद्यांसारखा प्रत्येक श्वास मोजत पश्चातापाला शिक्षा मानून तो दिवस काढू लागला. आणि हळूहळू ती 3 वर्ष सरून गेली. त्या तुरुंगाच्या 4 भिंतीमध्ये अविनाशसाठी प्रत्येक दिवस जणू एक संपूर्ण वर्ष होता. वेळेनं त्याचा चेहरा कठोर केला होता. शरीर पूर्णपणे अशक्त झालं होतं. पण मनातली एक छोटीशी इच्छा मात्र जिवंत होती. कदाचित तो पुन्हा एकदा घरी जाऊ शकेल. शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा त्याच्या हातातल्या बेड्या काढून टाकल्या गेल्या. तेव्हा त्याने आकाशाकडं पाहिलं. कडक ऊन पडलं होतं. पण त्याला असं वाटत होतं की तो प्रकाश त्याच्यावर दया करत आहे. थकलेल्या पावलाने तो बाहेर आला. हातात फक्त सुटकेचा एक कागद आणि मनात असंख्य काळजा. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. गल्लीतली माती त्याच्या पायाखाली फरफटत होती. प्रत्येक पावलाबरोबर हृदयाची धडधड वाढत चालली होती. तो आपल्या जुन्या दरवाजासमोर येऊन थांबला. हाच तो दरवाजा ज्याच्या बाहेर त्याने आपल्या आई-वडिलांना उभं केलं होतं. आज तोच अविनाश स्वतः त्या दरवाजासमोर उभा होता. त्याने हळूच दरवाजा ठोठावला. आतून सुषमाचा क्षीण आवाज आला, कोण आहे? अविनाशचा आवाज घशातच अडकला. दबक्या स्वरात तो म्हणाला, सुषमा, मी आहे, दरवाजा उघड. आवाज ओळखताच सुषमाने दरवाजा उघडला. समोर अविनाशला पाहताच ती स्तब्ध झाली. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं उमटली होती. शरीर पूर्णपणे थकून वाकलेलं दिसत होतं. ते दृश्य पाहून अविनाशच्या काळजात कुणीतरी सुरी खुपसल्यासारखं वाटलं. हीच ती स्त्री जिला कधी काळी ऐशो आराम हवा होता. अविनाश आत आला. खोलीत बसलेल्या मुलांचे चेहरे उतरलेले होते. कपडे फाटलेले, खेळणी तुटलेली आणि स्वयंपाकघरातली भांडी रिकामी पडलेली. तो गप्प एका कोपऱ्यात जाऊन बसला. त्याच्यासमोर सुषमा बसली होती. डोळे पुसत ती म्हणाली, अविनाश, तुम्हाला माहीत नाही ही 3 वर्ष आम्ही कशी काढली. तुम्ही गेलात आणि सगळंच बदलून गेलं. लोक चर्चा करू लागले. कुणीही मदतीला पुढे आलं नाही. पण मी माझ्या मुलांना उपाशी झोपू दिलं नाही. त्यांच्यासाठी मी लोकांच्या घरी जाऊन भांडी घासली, कपडे धुतले, झाडू मारला. तिचा आवाज थरथरत होता. कधी कधी तर मुलं फक्त शिळं खाऊन दिवस काढत होती. अविनाशच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तो मान खाली घालून जमिनीकडे पाहत होता. हात पाय थरथरत होते. सुषमा पुढे म्हणाली, अविनाश, आता तुम्ही परत आला आहात तर देवासाठी काहीतरी करा. मुलांची अवस्था बघा. जर तुम्ही लवकर एखादं काम शोधलं नाही तर ही मुलं उपाशी मरून जातील. अविनाशने शांतपणे मान हलवली. पण त्याच्या मनात वादळ उठलं होतं. 3 वर्षांपासून दडवून बसलेली पश्चातापाची भावना जोरात हलवून टाकणारं वादळ. त्याने आपल्या मुलांकडं पाहिलं. ते कोपऱ्यात दबून बसले होते. जणू वडिलांना ओळखायलाच घाबरत होते. तो त्यांच्या जवळ गेला. डोक्यावरून हात फिरवला. पण मुलं मागं सरकली. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो भिंतीचा आधार घेत बसला आणि म्हणाला, सुषमा,
मला नाही माहीत कुठून सुरुवात करू, पण मी तुला वचन देतो, आता सगळं सांभाळून घेईन. सगळं बदलून जाईल. सुषमाने मान खाली घातली. तिच्या डोळ्यात अस्वस्थता आणि आशा एकत्र दाटून आली होती. अविनाशने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर काळोख दाटला होता आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला होता. त्याला माहीत होतं, हा पाऊस त्याच्या मनातले अपराध धुवून टाकणार नव्हता, पण कदाचित तो नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा एक संकेत असू शकतो. त्यानंतर अविनाशचे दिवस रस्त्यांवर भटकण्यात जाऊ लागले. प्रत्येक सकाळी तो एक आशा उराशी बाळगून घरातून निघायचा, हातात फाईल घेऊन. कधी एखाद्या कारखान्यात तर कधी एखाद्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणायचा, सर, मला काम हवं आहे. पण प्रत्येक ठिकाणी त्याला एकच उत्तर मिळायचं, माफ करा, तुमचं रेकॉर्ड स्वच्छ नाही, आम्हाला आमचं नाव खराब करायचं नाही. अविनाशच्या चेहऱ्यावरच्या निराशेच्या रेषा दिवसेंदिवस गडद होत चालल्या होत्या. पावलं जड झाली होती. संध्याकाळी तो जेव्हा रिकाम्या हाताने घरी परतायचा, तेव्हा सुषमाच्या चेहऱ्यावरची आशा कोसळायची आणि मुलं उपाशीपोटी झोपायची. तरीही दुसऱ्या दिवशी तो पुन्हा बाहेर पडायचा. जणू अजूनही कुठेतरी एखादं दार उघडण्याची शक्यता शिल्लक होती. 3 महिने सरले. बुटांचे तळवे झिजून गेले होते. चेहऱ्यावर दाढी वाढली होती. कपडे मळलेले होते. पण डोळ्यातली पश्चातापाची चमक अजूनही जिवंत होती. एके दिवशी थकून रून तो शहराच्या महागड्या भागातून चालत होता. तेव्हा एका भव्य इमारतीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. उंच इमारत, काचेच्या भिंती, गेटवर सुरक्षा कर्मचारी आणि वर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, नवचैतन्य प्रायव्हेट इंडस्ट्रीज. तो गेट बाहेर थांबला. मनात एक विचित्र जाणीव झाली. जणू कुणीतरी त्याला आत जायला सांगत होतं. थरथरत तो शिपायाला म्हणाला, दादा, मला काम हवं आहे. शिपायाने त्याला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळलं आणि म्हणाला, आज इंटरव्ह्यू आहेत, तुम्ही जाऊ शकता. अविनाशचं काळीज जोरात धडधडू लागलं. तो आत गेला. स्वागत कक्षातल्या मुलीने नाव विचारलं, फॉर्म भरून घेतला आणि सांगितलं, 3ऱ्या मजल्यावर इंटरव्ह्यू चालू आहेत. काचेच्या लिफ्टमध्ये पाऊल टाकताना पहिल्यांदाच त्याला वाटलं, नशीब आज थोडं साथ देत आहे. मनात न कळत शब्द निघाले, हे देवा, यावेळी निराशा करू नकोस. दरवाजा उघडला. तो हळूच आत गेला. समोर मोठा हॉल, एक प्रशस्त टेबल आणि पाठीमागे एक व्यक्ती बसलेली. पोशाख आकर्षक होता, पण चेहऱ्यावर वेळेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. अविनाशने नजर वर केली आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. श्वास जणू थांबला. समोरच्या खुर्चीत बसलेली व्यक्ती, ज्यांना त्याने कित्येक वर्षांपूर्वी मुसळधार पावसाच्या रात्री घराबाहेर काढलं होतं, तेच वृद्ध वडील आज मान उंचावून आत्मविश्वासाने बसलेले. अविनाशचे पाय डगमगू लागले. तोंडातून शब्द फुटेना. तो 2 पावलं मागे सरकला आणि शेवटी ओठातून फक्त एवढंच निघालं, बाबा. जयसिंगरावांनी हलकं हसत आपली मान वर केली. त्यांच्या डोळ्यात ना नाराजी होती ना गर्व, फक्त समाधान आणि गडद लपलेलं दुःख. मी तुला ओळखलं जेव्हा तू फॉर्म भरलास. तुला पाहून माझं मन भरून आलं. पण देवाची कृपा बघ, त्याने माझ्या नशिबात ती इज्जत लिहिली आहे, जी तू असताना हिसकावून घेतली होती. अविनाश जमिनीवर बसला. दोन्ही हातांनी वडिलांचे पाय धरले. डोळ्यातून पाणी वाहत होतं. रडत तो म्हणाला, मला माफ करा बाबा. मी खूप मोठा अपराध केला आहे. मी तुमचा तिरस्कार केला. मी माझं आयुष्य स्वतः उद्ध्वस्त केलं. वडिलांनी हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या आवाजात प्रेम होतं. बाळा, मी तर त्या दिवशीही तुला शाप दिला नव्हता. मी फक्त देवाला म्हणालो होतो, तुला तुझ्या कर्माची जाणीव होऊ दे. आणि बघ, आज तो दिवस आला आहे. आज तुझ्या डोळ्यातलं पाणी तुला शुद्ध करत आहे. अविनाशने आपली मान वर केली. डोळ्यात पश्चाताप होता. चेहऱ्यावर पावसाप्रमाणे अश्रू वाहत होते. समोर बापाच्या हसण्यात एक प्रकाश होता. कदाचित तो त्याच्या पापांना माफ करण्यासाठी आला होता. अविनाश अजूनही पाय धरून होता की अचानक दरवाजा उघडला. आत 2 छोट्या पावलांचा आवाज गेला. एक निरागस मुलगा आणि एक प्रेमळ मुलगी धावत आले आणि आनंदाने ओरडले, आजोबा. दोघंही पुढे येऊन जयसिंगरावांच्या गळ्यात पडले आणि हसत झुलू लागले.
वृद्ध बापाच्या चेहऱ्यावर एका क्षणात आनंद पसरला. त्यांनी मुलांना प्रेमाने मिठी मारली. डोळ्यात नरमी आणि चेहऱ्यावर शांती पसरली. जणू अनेक वर्षांचं दुःख त्या छोट्या हसण्यात विरघळून गेले. अविनाश सुन्न झाला होता. त्या दोघांकडे पाहत होता, ज्यांच्या चेहऱ्यावर त्याला आपला हरवलेला आशीर्वाद दिसत होता. त्याचं मन एखाद्या अनोळखी जाणीवेने भरून गेलं. त्या क्षणी दरवाजा पुन्हा उघडला. काळ्या सूटमध्ये एक उंच, आकर्षक व्यक्ती आत आली. त्याच्याबरोबर काही कर्मचारीही होते. नजरेत गरिमा, चेहऱ्यावर आत्मविश्वास, जो फक्त मोठ्या माणसांमध्ये दिसतो. अविनाश घाबरून गोंधळला. तो सर्वात मोठ्या व्यापारी व्यक्तिमत्वांपैकी एक, चैतन्य जाधव होता, ज्यांच्या मुलाखती वर्तमानपत्रात छापल्या जात आणि ज्यांच्या नावाने कंपन्यांचं वजन वाढायचं. अविनाश अनायास मान खाली घालून उभा राहिला. मनात विचार, आता पुढे काय होणार? ती व्यक्ती थेट जयसिंगरावांकडे गेली आणि आदराने त्यांच्या हाताचं चुंबन घेतलं. आवाजात खोल मान होता. बाबा, तुम्ही इथे? तुम्ही तर म्हणालात की आज आराम करणार आहात. जयसिंगरावांनी सौम्य स्मित करत उत्तर दिलं. बाळा, फक्त एक जुनी भेट झाली. देवाची योजना किती परिपूर्ण असते पाहिलंस ना? अविनाश सुन्न झाला. एवढा मोठा व्यापारी जयसिंगरावांना बाबा म्हणतोय हे त्याला समजत नव्हतं. तो हसत म्हणाला, अविनाश साहेब, तुमचे वडील कुठल्याही देवदूतापेक्षा कमी नाहीत. त्यांच्या छायेत आम्ही नेहमी सुरक्षित राहिलो. अविनाश आश्चर्यचकित झाला. डोळ्यात प्रश्नांची झळ निर्माण झाली. तो जवळ गेला आणि विचारलं, बाबा, तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात? घरी परत का नाही आला? जयसिंगराव हसले. बाळा, ही सगळी देवाची कृपा आहे. त्याने अपमानातही सन्मान दिला, दुःखातही समाधान दिलं. पण अजूनही एक कमी आहे. ती कमतरता म्हणजे तुझी आई. थांबलेला श्वास घेऊन ते म्हणाले, कदाचित तुझी आई असती तर तिने पाहिलं असतं की देव कसा न्याय करतो. अविनाश व्याकुळ होऊन म्हणाला, बाबा, आई कुठे आहे? जयसिंगरावांनी सांगितलं, ज्या रात्री मुसळधार पावसामध्ये तू आम्हाला घरातून बाहेर काढलं, त्याच रात्री आम्हाला कचऱ्याच्या ढिगामध्ये 2 मुलं मिळाली, नंदिनी आणि व्यास. जयसिंगरावांनी आपल्या खांद्यांना पकडून उभ्या असलेल्या मुलांकडे प्रेमानं पाहिलं. ती मुलं आता मोठी झाली होती. जयसिंगराव पुढे म्हणाले, आम्ही त्या मुलांना कचऱ्याच्या ढिगातून उचलून एका झोपडपट्टीत आश्रय दिला आणि तिथे राहू लागलो. पण आमचं नशीब बदललं. तेव्हा एक दिवस अचानक काही लोक त्या दोन्हीही मुलांचा शोध घेऊन झोपडीपर्यंत आले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. आम्ही दोघं नवरा बायको पुन्हा एकटे पडलो. दुसऱ्या दिवशी चैतन्य साहेब आले. ते आम्हाला आमच्या कर्तृत्वाबद्दल आभार मानायला आले होते की आम्ही त्यांच्या मुलांना आधार दिला. हरवलेली मुलं त्यांच्यापुढे आल्याबद्दल उपकाराच्या बदल्यात त्यांनी आमचं म्हातारपण सन्मानाने घेतलं आणि आश्रय दिला. पण तुझी आई जास्त दिवस जिवंत राहू शकली नाही. तिचा स्वर्गवास झाला. कदाचित मुलापासून दूर राहण्याचं दुःख तिला आतून खात होतं. जयसिंगरावांनी दीर्घ श्वास घेतला. अविनाशच्या काजावर कोणीतरी खंजीर चिरल्यासारखा झाला होता. जयसिंगराव पुढे म्हणाले, तू मुलगा असूनही मुसळधार पावसात तुझ्या आई वडिलांना घरातून बाहेर काढलं आणि चैतन्य साहेबांनी जे परके असूनही आम्हाला आधार देण्यासाठी हात पुढे केला. अविनाश अचानक चैतन्य साहेबांचे पाय धरून रडत म्हणाला, साहेब, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझ्या आई बाबांना आश्रय दिला. मी खूपच कमजोर मनाचा आणि नालायक मुलगा आहे. चैतन्य साहेबांनी हलकं हसत अविनाशला उभं केलं आणि म्हणाले, तुला या गोष्टीची जाणीव झाली हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. आई वडील म्हातारे झाले तरी तेच स्नेहाचे आणि घरामध्ये समृद्धीचे प्रतीक असतात. खूपच दुर्भाग्यशाली मुलं असतात जी त्यांच्या प्रेमापासून वंचित राहतात. अविनाशच्या पश्चातापाची सीमा नव्हती. त्याने वडिलांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली आणि रडत म्हणाला, बाबा, माझ्याबरोबर घरी परत चला. पण चैतन्य साहेब हसत म्हणाले, आता हे माझ्या मुलांचे आजोबा आहेत आणि माझी मुलं त्यांना जाऊ देणार नाहीत. पण हे खरंच घडू शकतं. तू या कंपनीत नोकरी करू शकतोस. म्हणजे रोज तू आपल्या वडिलांना भेटू शकशील. अविनाशच्या डोळ्यात हळूहळू आनंदी अश्रू भरभरू लागले. कदाचित देवाने अखेरीस त्याची परीक्षा थांबवली होती. मुलांनी कितीही विचार केला, कितीही प्रयत्न केला तरी आई वडिलांबरोबर काहीही घडलं. त्यांचं हृदय आपल्या मुलांच्या दुःखाला सहन करू शकत नाहीत. ते नेहमीच कोमल आणि संवेदनशील राहतात. देवाने आपल्या सर्वांमध्ये एवढे सामर्थ्य द्यावे की आपण आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचे सामर्थ्य मिळो.
त्यांचं हृदय जपू आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.